बुधवार 28 जानेवारीचा दिवस राज्यासाठी अत्यंत वाईट बातमी घेऊन आला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी 9 वाजताच्या सुमारास विमान अपघातात निधन झालं। ज्या बारामतीतून अजित पवार सलग 8 वेळा निवडून आले तिथेच त्यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला। या अपघातात अजित पवारांसह विमानाचे 2 कॅप्टन, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि फ्लाइट अटेंडंट अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला। विमान अपघाताच्या वेळी अजित पवार हे बारामती इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी जात होते, पण तिथे पोहोचण्याआधीच त्यांच्या अशा अपघाती निधनानं सर्वांना मोठा धक्का बसलाय। तसं पाहिलं तर अशा प्रकारे विमान अपघातात निधन झालेले अजित पवार हे काही देशातले पहिले नेते नाहीत। याआधीही अनेक राजकारण्यांचा हवाई अपघातात मृत्यू झालाय। काही जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला तर काही जण हेलिकॉप्टरच्या अपघातात दगावले। याआधी भारतातल्या कोणकोणत्या राजकारण्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला, त्यांचा अपघात कसा झाला होता, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। संजय गांधी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांना स्वतः विमान चालवण्याची प्रचंड आवड होती। त्यांना 1976 साली छोटी विमानं चालवण्याचा लायसन्स मिळाला होता। पण 23 जून 1980 ला दिल्लीतल्या सफदरजंग विमानतळावर आपलं खासगी विमान चालवत असताना त्यांचा अपघात झाला। या विमानात त्यांच्यासोबत को पायलट सुभाष सक्सेना होते। अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। संजय गांधी आणि सुभाष सक्सेना यांनी 23 जूनच्या सकाळी 8 वाजताच्या दरम्यान सफदरजंग फ्लाइंग क्लबमधून पिट स्पेशल नावाच्या एका नवीन विमानातून उड्डाण केलं होतं। हे विमान हवेत स्टंट्स करण्यासाठी ओळखलं जायचं। विमान हवेत असताना संजय गांधी स्टंट करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र या दरम्यान त्यांचं विमानावरचं नियंत्रण सुटलं। विमान जमिनीपासून अगदी कमी उंचीवर असताना त्याचा स्पीड कमी झाला आणि इंजिन निकामी झालं। यामुळे विमानाला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि विमान थेट खाली कोसळलं। सक्सेना यांच्या नोकराच्या म्हणण्यानुसार संजय गांधी यांचा मृतदेह कोसळलेल्या विमानापासून 4 फूट अंतरावर पडला होता। उद्ध्वस्त झालेल्या विमानाखाली कॅप्टन सक्सेना यांचं खालचं शरीर अडकलेलं होतं, तर डोकं बाहेर आलं होतं। 33 वर्षीय संजय गांधी यांच्याकडे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं, पण त्यांच्या अशा अपघाती निधनानंतर त्यांचे मोठे भाऊ राजीव गांधी यांना राजकारणात यावं लागलं। संजय गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचं विमान अपघातात निधन झालं। हे नेते म्हणजे माधवराव सिंधिया। सिंधिया यांचं 30 सप्टेंबर 2001 ला उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी जिल्ह्यातल्या मोटा इथे विमान अपघातात निधन झालं। त्यावेळी ते कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते। अपघाताच्या वेळी सिंधिया यांच्यासोबत विमानात आणखी 6 जण होते। ते जिंदाल ग्रुपचं 10 सीटर चार्टर्ड विमान होतं, ज्यानं दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं। हे विमान आग्र्यापासून 85 किलोमीटर अंतरावर कोसळलं। या अपघातात विमानातल्या सर्व लोकांचा मृत्यू झाला होता। दुपारी साधारण 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली। अपघाताच्या वेळी त्या भागात प्रचंड पाऊस सुरू होता आणि ढगाळ वातावरणामुळे व्हिजिबिलिटी अत्यंत कमी होती। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर कोसळण्याआधीच त्याला हवेत आग लागली होती, त्यामुळे रडारवरून विमानाचा संपर्क तुटला आणि पायलट्सना इमर्जन्सी लँडिंगची संधी मिळाली नाही। अपघातानंतर विमानाचा ढिगारा 300 ते 400 मीटर परिसरात पसरला होता। 56 वर्षीय माधवराव सिंधिया हे त्या काळी काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक मानले जायचे। ते केंद्रात नागरी विमान वाहतूक मंत्री होते। त्यांची गणना पक्षाच्या तरुण आणि लोकप्रिय नेत्यांमध्ये केली जायची। 1999च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिलं जात होतं। हवाई अपघातात निधन झालेले आणखी एक नेते म्हणजे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी। ही घटना 2 सप्टेंबर 2009 ची आहे। त्या दिवशी रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरनं सकाळी 8:30 वाजता हैदराबादच्या बेगमपेट इथून उड्डाण घेतलं होतं। ते चित्तूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते। टाइम टेबलनुसार हेलिकॉप्टर सकाळी 10:30 वाजता तिथे पोहोचणार होतं, पण ते पोहोचलंच नाही। राजशेखर रेड्डी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते बेल 430 प्रकारचं होतं आणि ते वाटेतच बेपत्ता झालं होतं। मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अशा प्रकारे बेपत्ता झाल्यानं देशभरात मोठी खळबळ माजली। पुढच्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला हेलिकॉप्टरचे अवशेष जंगलात सापडले। या अपघातात रेड्डी यांच्यासह इतर 4 जणांचा मृत्यू झाला। हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस आणि वादळाला सुरुवात झाली होती, त्यामुळे पायलटची व्हिजिबिलिटी कमी झाली होती। चौकशीनंतर समोर आलं की हेलिकॉप्टरच्या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। तो बिघाड दुरुस्त करताना पायलटचं कंट्रोल सुटलं, ज्यामुळे हेलिकॉप्टर टेकडीवर जाऊन आदळलं।
अपघात एवढा भीषण होता की यात हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले. हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्यानंतर त्याला शोधण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये वायुसेनेची विमानं, इस्रोचं सॅटेलाइट आणि ग्रेहाउंड्स कमांडोजची मदत घेण्यात आली होती. जवळपास 24 तासानंतर 3 सप्टेंबरच्या सकाळी हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला. YSR 2004 पासून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते कडप्पा मतदारसंघातून 4 वेळा लोकसभेवर आणि पुलिवेंदुला मतदारसंघातून 6 वेळा विधानसभेवरही निवडून आले होते. त्यांच्याबाबतची विशेष गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते एकही निवडणूक हरले नव्हते. विमान अपघातात निधन झालेले आणखी एक नेते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी. 12 जून 2025ला अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानातल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. याच विमानातून विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. विमानानं अहमदाबादच्या विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर ते काही सेकंदातच खाली कोसळलं होतं. विमानानं जवळच्याच मेडिकल कॉलेजला धडक दिली होती. हा इतिहासातल्या सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक अपघात मानला जातो. या अपघातातून भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले होते. रूपाणी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. ते त्यांच्या पत्नीसोबत परत येणार होते. अपघातात रूपाणी यांचा मृतदेह पूर्णपणे भाजला होता. त्यामुळे DNA चाचणीनं मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. विजय रूपाणी हे 5 ऑगस्ट 2016 ते 11 सप्टेंबर 2021 दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची या पदावर निवड झाली होती. विजय रूपाणी कॉलेजच्या दिवसांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. 1971 साली त्यांनी भारतीय जनसंघात प्रवेश केला होता, जो पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष बनला. तिथून त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत प्रवास केला. विजय रूपाणी हे प्रसिद्धीपासून दूर राहणारे नेते होते. ते भाजप नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. हवाई अपघातात निधन झालेले आणखी एक नेते म्हणजे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू. दोरजी खांडू यांचा 30 एप्रिल 2011ला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. खांडू हे त्यांच्या 4 जणांच्या टीमसह तवांगहून इटानगरला 4 सीटर सिंगल इंजिन पवनहंस हेलिकॉप्टर AS-B350B3 मधून प्रवास करत होते. त्यांच्या हेलिकॉप्टरनं सकाळी 10 वाजताच्या सुमारास तवांगहून उड्डाण केलं. ते 1.5 तासात इटानगरला पोहोचणार होतं, पण उड्डाणानंतर अवघ्या 20 मिनिटातच समुद्र सपाटीपासून 13,000 फूट उंचीवर असलेल्या सेलाखिंडीजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याचं समोर आल्यानंतर त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. हेलिकॉप्टरचा इस्रोच्या सॅटेलाइटद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्यासह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आणि भूतान प्रशासन देखील शोधकार्यात सहभागी झालं होतं. तब्बल 5 दिवस शोधकार्य झाल्यानंतर चीनच्या सीमेजवळ समुद्र सपाटीपासून 4,900 मीटर उंचीवर लुगुथांग इथे त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. तिथून जवळच दोरजी खांडू यांचा मृतदेहही सापडला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या 4ही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. राजकारणात प्रवेश करण्याआधी खांडू यांनी आर्मी इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्यांनी 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातही भाग घेतला होता. युद्धादरम्यान दिलेल्या सेवेसाठी त्यांचा सुवर्ण पदकानं गौरव करण्यात आला होता. आता 28 जानेवारीला अजित पवार यांचा सुद्धा विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंगच्या वेळी लो व्हिजिबिलिटीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे. DGCAची टीम बारामतीत तपासासाठी आली आहे. आता या तपासातून आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्याच्या या नेत्याची अशा प्रकारे एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे.